आज आपण आपल्या पार्ट ऑफ स्पीचच्या इंग्लिश ग्रामरच्या सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे वर्ब्स. बघा, वर्बची डेफिनेशन. अ वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ॲक्शन, स्टेट ऑफ बीइंग और पोझिशन. तर वर्ब काय असते? एक शब्द असते जे की वाक्यामध्ये तुम्ही फक्त मेनली लक्षात ठेवा काय दाखवते. ॲक्शन म्हणजे काय दाखवते? कार्य दाखवते. वर्बला म्हणून म्हणतात क्रियापद. वर्बला म्हणतात क्रियापद. वाक्यामधली क्रिया दाखवते, घटना काय घडायली ते दाखवते. जसं बघा, ॲक्शन्स कशी दर्शवते बघा. शी रन्स फास्ट. तर शी रन्स फास्ट म्हणजे इथं जे वर्ब आहे ते कोण आहे? रन. हे वर्ब आहे. तर या वाक्यात कोणती क्रिया दाखवते? पळण्याची क्रिया दाखवते. तर रन हे आहे वर्ब जे वाक्यातली क्रिया दाखवते. आता स्टेट ऑफ बीइंग. स्टेट ऑफ बीइंगचा अर्थ काय? स्टेट म्हणजे अवस्था, बीइंग म्हणजे एखादा माणूस काय आहे म्हणजे ते दाखवण्यासाठी पण आपण काय वर्ब वापरतो. इथं बघा वाक्य, ही इज अ टीचर. ही म्हणजे काय? तो. टीचर म्हणजे काय? शिक्षक. इज इथं वर्ब आहे. इज काय दाखवते? इज वर्ब आहे. इज काय दाखवते? तो आहे. आहे असण्याची पण क्रिया दाखवते. आणि पोझेशन म्हणजे काय? मालकी. मालकी दाखवते. दे हॅव अ कार. दे म्हणजे त्यांच्याकडे, कार म्हणजे कार, हॅव म्हणजे असणे. असणे त्यांच्याकडे एक कार आहे. हे पण एक मेन वर्बच आहे. तर वर्ब वाक्यामध्ये क्रिया दाखवते, कोणी माणूस काय आहे ते दाखवते, किंवा पोझेशन म्हणजे काय आहे? मालकी दाखवते. मालकी. बघूत आता वर्बचे प्रकार बघूत. वाक्यामध्ये एक मेन वर्ब असते. मेन वर्ब. मेन वर्ब त्याला लेक्झिकलही म्हणतात, पण तुम्ही लक्षात ठेवा मेन वर्ब. ते काय दाखवते? मेन वर्ब शोज ॲक्शन और स्टेट ऑफ बीइंग. एक तर ॲक्शन दाखवते. जसं ॲक्शन्स कोणते? खाणे. ईट म्हणजे खाणे. प्ले म्हणजे खेळणे. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. गो म्हणजे जाणे. राईट म्हणजे लिहिणे. अशा ॲक्शन्स दाखवते. ते शब्द वर्ब असते. जसं एक्झाम्पल बघा, द बॉय सिंग्स अ सॉन्ग. ते इथं हे जे सिंग आहे, गाणं म्हणणं, हे वर्ब आहे. वर्ब आहे. कोणतं वर्ब आहे? मेन वर्ब आहे. आणि दुसरे एक असते, त्यांना ऑक्झिलरी वर्बही म्हणतात, आणि त्यांना काय म्हणतो आपण? हेल्पिंग वर्बही म्हणतात. ऑक्झिलरी वर्बलाच हेल्पिंग वर्बही म्हणतात. हेल्पिंग म्हणजे काय करते? ते मदत करते. हेल्प द मेन वर्ब. मेन वर्बला काय करते? हेल्प करते. टू फॉर्म टेन्सेस. टेन्स बनवण्यामध्ये मदत करते. क्वेश्चन बनवण्यामध्ये मदत करते. आणि निगेटिव्ह वाक्य बनवण्यामध्ये मदत करते. जसं बघा, यांना टू बीचे हे जे आहेत पुढे कंसात, यांना म्हणतात टू बीचे सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे टू बीचे हेल्पिंग वर्ब कोणते आहेत? ॲम, इज, आर. कोणते कोणते आहेत? ॲम, इज, आर आणि वॉज, वेअर यांना टू बीचे म्हणतात. बीचे. हॅवचे कोणते आहेत बघा? टू हॅवचे. हॅज, हॅव, हॅड हे टू हॅवचे आहेत. आणि डूचे कोणते आहेत बघा? डूचे याच्यात डू, डज आणि डीड आहेत. आणि बाकीचे मग कोणते आहेत ऑक्झिलरी वर्ब? विल, शल, कॅन, मे, मस्ट. हे सगळे मिळून यांना काय म्हणतात? हेल्पिंग वर्ब. कोणते कोणते झाले बघा? ॲम, इज, आर, वॉज, वेअर यांना टू बीचे म्हणतात. टू बीचे. त्याच्यानंतर हॅव, हॅज, हॅड यांना हॅवचे म्हणतात. हॅवचे. त्याच्यानंतर डूचे कोणते असतात? डू, डज, डीड यांना म्हणतात डूचे. आणि नंतर फ्युचरचे कोणते आहेत? विलचे. विल, शल आणि हे दोन फ्युचरचे झाले. आणि बाकीचे मग हे वेगळे आहेत. कॅन, मे आणि मस्ट. हे एवढे तरी तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळे आहेत आपले हेल्पिंग वर्ब. हे आहेत आपले हेल्पिंग वर्ब. हे सगळेजण आहेत हेल्पिंग वर्ब.
यांना ऑक्झिलरी वर्ब म्हणतात. हे असेच लक्षात ठेवा. आता बघा, तुम्हाला एक मी प्रॅक्टिस क्वेश्चन करून घ्यायलो. काय करायचंय? अंडरलाईन करायचंय. अंडरलाईन द व्हर्ब्स इन द सेंटेन्स अँड आयडेंटिफाय देम ॲज मेन वर्ब ओळखायचं एक, आणि हेल्पिंग वर्ब ओळखायचं. मेन वर्बला MV अंडरलाईन करायचंय, हेल्पिंग वर्बला काय अंडरलाईन करायचंय? HV अंडरलाईन करायचंय. बघा वाक्य, शी इज रीडिंग अ बुक. तर त्याचा अर्थ काय होतो ते बघा आधी. शी म्हणजे काय? ती. म्हणजे काय? एक. पुस्तक. बुक म्हणजे काय? पुस्तक. रीडिंग म्हणजे काय? वाचत. इज म्हणजे काय? आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब अंडरलाईन करायचं. हेल्पिंग वर्ब कोणता आहे तुमचं? हेल्पिंग वर्ब आहे तुमचं इज. आणि मेन वर्ब कोणता आहे तुमचं? मेन वर्ब आहे तुमचं रीडिंग. हेल्पिंग वर्ब आहे इज आणि मेन वर्ब आहे रीडिंग. हेल्पिंग वर्ब आहे इज आणि मेन वर्ब आहे रीडिंग. दे हॅव फिनिश्ड दिअर होमवर्क. मराठीमध्ये, त्यांनी आपला गृहपाठ पूर्ण केला आहे. त्यांनी म्हणजे कोण? दे. आपला म्हणजे कोण? दिअर. गृहपाठ म्हणजे होमवर्क. पूर्ण केला म्हणजे काय? फिनिश्ड. कळलं का? इथं हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हेल्पिंग वर्ब आहे हॅव. आणि मेन वर्ब कोणता आहे? फिनिश्ड. नंबर 3चं सेंटेन्स बघा. आय एम प्लेइंग क्रिकेट. आय म्हणजे कोण? मी. क्रिकेट म्हणजे क्रिकेट. प्लेइंग म्हणजे काय? खेळत आहे. तर मराठीत वाक्य काय होते? मी क्रिकेट खेळत आहे. तर बघा, मी हेल्पिंग वर्ब तुमचं ब्राऊन मी कलरनं हायलाईट करतो. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? ॲम. आणि मेन वर्ब तुमचं मी ग्रीन कलरनं हायलाईट करतो. ते कोणतं आहे? प्लेइंग. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? ॲम. आणि मेन वर्ब कोणता आहे? प्लेइंग. चौथं वाक्य बघा. ही डज हिज वर्क केअरफुली. ही म्हणजे तो. हिज म्हणजे आपले. वर्क म्हणजे काम. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. करतो म्हणजे डज. तर इथं हेल्पिंग वर्ब कोणता आहे? डज. आणि मेन वर्ब कोणता आहे? वर्क. हे मेन वर्ब आहे. मराठीमध्ये अर्थ वाचा पूर्ण. तो आपले काम काळजीपूर्वक करतो. काळजीपूर्वक करतो. 5वं बघा, लास्ट. त्याच्यानंतर पुढचे तुम्ही होमवर्कसाठी करा. वी आर गोइंग टू स्कूल. याच्यात हेल्पिंग वर्ब कोणता आहे? आर. मेन वर्ब कोणता आहे? गोइंग. वाक्याचा मराठीत अर्थ वाचतो. आम्ही शाळेत जात आहोत. याच्यामध्ये आम्ही म्हणजे काय? वी. शाळेत म्हणजे काय? टू स्कूल. गोइंग म्हणजे काय? जात. आणि आर म्हणजे काय? आहोत. आता बाकीचे तुम्ही सेंटेन्सेस हे होमवर्कसाठी लिहून घ्यायचे 6 पासून 10 पर्यंत. हे 6वं, 7वं आणि 8वं लिहून घ्या आधी. सहावं मी वाचून दाखवतो. द बॉय रन्स फास्ट. 7वं मी वाचून दाखवतो. दे वेअर वॉचिंग TV यस्टरडे. 8वं मी वाचून दाखवतो. शी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस. 9वं बघा. आय विल हेल्प यू टुमारो. 10वं बघा. द डॉग बार्क्ड
लाऊडली. हे एवढे होमवर्कमध्ये मेन वर्ब, याच्यामध्ये मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब अंडरलाईन करून आणायचं आहे.